बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेत झालेल्या कोट्यावधी रुपयांचा घोटाळा चौकशीसाठी पोलीस आयुक्तांना निवेदन. सोलापुरात बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेत कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झाला असून त्याचे चौकशी करून दोषींवर कारवाई करा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष विष्णू कारंपुरी महाराज व सेक्रेटरी सोहेल शेख यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे पोलीस आयुक्त यांना देण्यात आला आहे. विष्णू कारंपुरी महाराज व सोहेल शेख यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात सविता दासरी, पद्मा मॅकल, लक्ष्मी गुठला, नागमणी रच्चा, श्रीनिवास बोगा, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख यांच्यासह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीचा अध्यक्ष, त्याचबरोबर जनविकास क्रांती सेना या पार्टीचा प्रदेश अध्यक्ष. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर येताना महाराष्ट्र राज्य सरकारनं म्हणजेच या महायुती सरकारनं गोरगरीब बांधकाम कामगारांच्या योजनेखाली कोट्यवधी रुपयाचा महाघोटाळा करीत आहे. या घोटाळ्याचे प्रकार भांडी वाटप असो, शिष्यवृत्ती वाटप असो किंवा सुरक्षा किट असो, अशा विविध माध्यमातून स्कॉलरशिप, शिष्यवृत्ती अशा विविध योजनेच्या नावाखाली महायुती सरकारमधील कामगार मंत्र्यापासून सहाय्यक कामगार आयुक्तापर्यंत म्हणजेच माननीय मुख्यमंत्र्यापासून पूर्ण कामगार विभागाचे सर्व अधिकारी, पदाधिकारी, सत्ताधारी आणि मंत्री यांच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात घोटाळा सुरू आहे. या बाबतीमध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या घोटाळ्याचे स्वरूप आपल्यासमोर सांगितलं, पण त्याहून भयानक गोष्ट या ठिकाणी घटना घडलेली आहे. ती म्हणजे गरीब बांधकाम कामगारांच्या मुलींना म्हणजे पाल्यांना उच्च शिक्षित अनुदानाच्या नावाखाली सोलापूर जिल्ह्यात जवळजवळ 500 ते 600 कामगारांची फसवणूक झालेली आहे. त्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळवून देतो असे म्हणून अधिकारी आणि पदाधिकारी आणि खाजगी दलाल यांनी संगनमत करून खोट्या कागदपत्र दाखल केले आणि खोट्या मोबाईल नंबरच्या सिमच्या नावाखाली आणि एअरटेल बँकेच्या खाता काढून जवळजवळ 8 ते 10 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेले उघडकीस येत आहे. ज्या वेळेला प्रकार समजला, पूर्ण प्रकार आमच्या महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समितीच्या वतीने मी स्वतः अध्यक्ष या नात्याने, त्याचबरोबर सेक्रेटरी सोहेल शेख, आम्ही दोघे, माननीय प्रधान सचिव, माननीय कामगार सचिव, माननीय कामगार आयुक्त, बांधकाम कामगार व इतर कामगार कल्याणकारी मंडळ त्याचे सचिव, या सगळ्यांना भेटून निवेदन दिलं की असा प्रकार घडलेला आहे. व त्या गोष्टीला म्हणजे 6/10/2025 जवळजवळ 6 महिने होत आहेत, कुठली प्रकारची चौकशी झालेली नाही. आणि चौकशी करतात ते कसं की कामगारांना तुम्हाला पैसे मिळालेले आहेत, तुम्हाला मिळालं की नाही, तुम्ही या ठिकाणी येऊन तुम्ही तुमचा खुलासा करा किंवा जबाब द्या, असे कामगारांना दमदाटी करून, कामगारांनाच त्यांचे दबाव तंत्र वापरून हे चौकशी करण्याचं काम एक दिशाहीन चौकशी करीत आहेत असं सिद्ध झालेलं आहे. म्हणून या बाबतीमध्ये सरकार काय करत नाही. आम्ही मुख्यमंत्री, कामगार मंत्री या सर्वांना आम्ही त्या निवेदन दिलं, उपमुख्यमंत्री, कामगार मंत्री, पोलीस महासंचालक या सगळ्यांना आम्ही निवेदन दिलं, पण कुठल्या प्रकारचं अद्यापही चौकशी झालेलं दिसत नाही. असे म्हणून आमच्या संघर्ष समितीच्या वतीने दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी सोलापूरचे कर्तव्यदक्ष पोलीस आयुक्त
श्री एम राजकुमार साहेबांना समक्ष भेटून या निवेदनातील तर निवेदन देण्यात आलं. त्या निवेदनातले निवेदनाच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झालेला तक्रार दिलेली आहे त्या निवेदनातील प्रत्येक मुद्द्याचा, प्रत्येक ओळीचा, प्रत्येक शब्दाचा आम्ही त्यांना चर्चा करून दिलेली आहे. पोलीस आयुक्तांना आम्ही सांगितलं की या बाबतीमध्ये तुम्ही पोलीस चौकशीच्या माध्यमातून हे फार मोठा घोटाळा आहे, चौकशी तर झालीच पाहिजे, दोषींना कारवाई करा अशा प्रकारची मागणी केलेली आहे. त्याचबरोबर जे कामगारांना नोटिसा पाठवून सहाय्यक कामगार आयुक्त यांनी नोटिसा पाठवतात. सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयामधूनच ते घोटाळा झालेला आहे. तर ते सहाय्यक कामगारात नोटिसा पाठवतात. तुमच्या मुलांच्या नावाने 1,60,000 रुपये तुम्ही घेतलेले आहेत ते तुम्ही आपले म्हणण्या मांडण्यासाठी समक्ष येऊन भेटा किंवा लेखी द्या अशा प्रकारचं दिशाहीन चौकशी करून कामगारांना त्रास देत आहेत आणि घोटाळा झाकण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून माझं या ठिकाणी सरकारला आव्हान आहे. पोलीस आयुक्तांना निवेदन दिलेच आहे, पण सरकारला आव्हान आहे या घोटाळ्याची चौकशी पूर्णपणे व्हायलाच पाहिजे. अन्यथा या घोटाळ्याच्या बाबतीमध्ये मंत्रालयासमोर आमच्या संघर्ष समितीच्या वतीने आमरण उपोषणाचा किंवा आत्मदहन कार्यक्रमाचा आम्ही या ठिकाणी इशारा देत आहोत. ताबडतोब या बाबतीमध्ये या ठिकाणी चौकशी होऊन दोषीवर कारवाई व्हावी आणि जे गरीब कामगारांना होणारा त्रास कमी करावा. गरीब कामगारांना होणारा त्यांच्यावर जे नोटिसेच्या माध्यमातून जे ऱ्यास करत आहेत तो थांबवावा अशी विनंती करीत आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व बांधकाम कामगार महिलांना विनंती करतो की ज्या लोकांना अशा प्रकारच्या नोटिसा आलेल्या आहेत त्या लोकांनी या महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार न्याय व हक्क संघर्ष समिती पद्मशाली समितीचे कार्यालय पद्मशाली चौक 1593 पद्मशाली चौक सोलापूर येथे संपर्क साधा अशा प्रकारचे आवाहन करतो आणि शासनाला परत इशारा देतो की ताबडतोब याची चौकशी होऊन दोषीवर कारवाई नाही झाल्यास मंत्रालयासमोर आम्ही तीव्र आंदोलन करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.